आयुष्यात असं काहीतरी नक्कीच मिळवा जे तुमच्यापासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही. आपल्याला मदत करणाऱ्या माणसांशी नेहमी कृतज्ञ राहा. ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली असते. कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देत असतो. तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण होईल असेच काम करा. ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःखच भोगलंय तो नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्या इतकी कोणालाच ठाऊक नसते. जितकी प्रसिद्धी मिळवाल तितकेच शत्रू निर्माण कराल, कारण तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी आणि जळणारे जास्त निर्माण होतील. प्रत्येकाच्या आयुष्यात स्वप्न तर मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते. खेळ असो किंवा आयुष्य, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा आपल्याला कमजोर समजत असेल. सर्वात मोठे यश हे खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन चूक करत असाल तर नक्कीच समजा की तुम्ही प्रगतीच्या मार्गावर आहात. जेव्हा एक बीज काळोख्या अंधारातून कठोर जमिनीतून उगवू शकते तर तुम्ही का नाही? मर्यादांचा विचारही न करणं ही एक सकारात्मक वृत्ती नव्हे. मर्यादा कशा ओलांडता येतील याचा विचार करणं ही खरी सकारात्मक वृत्ती होय. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठीच येतात. आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, खिशात किती आहे ते महत्त्वाचं नाही, तर तुम्ही किती खुशीत आहात ते महत्त्वाचं असतं. आपल्या चुका स्वीकारण्याची तयारी ठेवलीत की आयुष्यात माणूस गमावण्याची वेळच कधी येत नाही. कुणाच्याही दुःखाचा अनादर करू नये. प्रत्येकजण आपापल्या संकटांशी झगडत असतो. काहींना आपल्या वेदना लपवता येतात तर काहींना नाही. जेव्हा सोडून द्यायचा विचार मनात येईल तेव्हा लक्षात ठेवा, अशी काही माणसं जी म्हणणार आहेत, मी म्हटलं होतं ना आयुष्यात काही करू शकणार नाही, तुम्हाला त्यांचा शब्द खोटा ठरवायचा आहे हे लक्षात घ्या. आयुष्यातले काही क्षण हे एकांतात घालवत जा. सर्व प्रश्नांची उत्तरं तिथंच मिळतील, कारण तिथेच आपला संवाद फक्त आणि फक्त स्वतःशी होत असतो. स्वतःचा बचाव करण्याचं सर्वात प्रभावी साधन म्हणजे समोरच्यावर टीका करणं. जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातील. स्वाभिमान विकून मोठं होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेलं कधीही चांगलं. जगाचा रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. यशस्वी माणसं पैशांसाठी काम करत नाहीत, पैशाला त्यांच्यासाठी काम करायला लावतात. स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची पर्वा नसते किंवा ते कधी तसा विचारही करत नसतात. या जगात बोलणारे आणि विचार करणारे खूप आहेत, पण तुम्ही कृती करणारे व्हा. जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारलीच असे समजा. पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की नंतर ते पैसे खर्च करायला तुम्हाला वेळच मिळणार नाही. जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाहीत तर यशही हाताळू शकणार नाही. एकदा का आपल्या खांद्यांना आव्हानं पेलण्याची सवय झाली की आपली पावलंसुद्धा आपोआप संघर्ष करू लागतात. नशीब हातात येत नाही तोपर्यंत नशिबाने मिळालेले हात वापरा आणि कष्ट करत राहा. मन मोकळे असणे कधीही चांगले,
परंतु जीभ कधीही मोकळी सोडू नका. प्रत्येकाने आपल्या चुकांना दिलेले नाव असतं, ते म्हणजे अनुभव. हातपाय न हलवता मिळालेल्या पैशाला लगेच पाय फुटतात. माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते, विश्वासघात करणाऱ्याला नाही. विश्वास इतरांवर इतका करा की तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील. मनातलं जाणणारी आई आणि भविष्य ओळखणारा बाप म्हणजे जगातील एकमेव ज्योतिषी आहेत. एखाद्याला इगो सोडायचा असतो, पण त्यातही त्याचाच इगो आड येत असतो. अनुभव हा एक उत्तम शिक्षक आहे, पण त्याची फी आपल्याला परवडणारी नसते. जीभ जर ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर आहे, हे नक्कीच. अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला स्वतःचीच लाज वाटली पाहिजे. आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या, पण व्यर्थ बडबड कधीही करू नका. सगळ्या विचारांची माणसे जवळ ठेवा, कारण कधीकधी गटारातले पाणी पण आग विझवण्याचे काम करते. तुम्हाला जे हवे होते पण ते मिळाले नाही म्हणून निराश होऊ नका. कदाचित त्याने तुमचे चांगले होणार नसेल. अपराधाला पुन्हा पुन्हा क्षमा करणं हे अपराध करण्याइतकंच धोक्याचं असतं. लोक म्हणतात की पैसा बोलतो, म्हणजे जर तुमच्याजवळ पैसा असेल तरच समोरचा व्यक्ती आदराने बोलतो. लोक जत्रा संपल्यावर देव आणि गरज संपल्यावर माणूस बदलतात. चिंतेत राहाल तर स्वतः जळाल आणि आनंदात राहाल तर दुनिया जळेल. म्हणून नेहमी आनंदात राहा. अनुभव सांगतो की शांतता चांगली, कारण शब्दाने वाद वाढतात आणि लोक पण नाराज होतात. काम असं करा की तुम्हाला फसवणारे रडले पाहिजेत तुमच्याजवळ येण्यासाठी. स्वतःला इतकं परफेक्ट बनवा की लोक बोलायला काय, बघायलाही तरसतील. जखमी सिंहाचा श्वास हा त्याच्या आवाजापेक्षाही जास्त खतरनाक असतो. काही लोक चपलीसारखे असतात, साथ तर देतात पण मागून चिखलसुद्धा उडवतात. रस्त्याचा दर्जा कळायला फक्त एक पाऊस आणि माणसांचा दर्जा कळायला फक्त एक प्रसंग पुरेसा असतो. असे चांगले आणि पॉझिटिव्ह विचार सतत ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.